आमिर सर्च इंस्टीट्यूट एंड क्वांटम एकेडमी के हर सेक्शन में एक्सेप्शनल रिजल्ट्स उन्हीं के बच्चों की जबानी सुनिए। I am Insha Hussain Ahmed. I am Bektubah Abrar. I'm Ansari Mohammad Faiz. I'm Aslan Khan. I'm Rudra Patil. I'm Mohammad Rayan. I scored 604 in NEET, 99.39 percentile in MST CT and 91.33 percentage in HSC. My MST CT score is 99.68 percentile and I stood first in MULA. My NEET score is 563 and HSC percentage is 87.17%. I scored 91 percentile in JEE, 91.58 percentile in MST CT and 89.17 percentile in HSC board. And I scored 91% in 10 CBSE. And I scored 91% in ICSC board 10th result. I secured 91% in CBSE board. उरन के यशस्वी शिंदे हत्याकांड को धार्मिक रंग देने वाले हिंदू संगठनों को दलित नेताओं ने लिया आड़े हाथ। रफीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। उरन में यशस्वी शिंदे की हत्या दाऊद शेख कर देता है। यशस्वी के सीने पर 2 टैटू गुदे हुए हैं, एक पर दाऊद का नाम लिखा हुआ है। तो जाहिर सी बात है, अब पुलिस इसे एक लव स्टोरी भी मान रही है, लव स्टोरी का एंगल भी सामने होने की बात कह रही है। फिलहाल दाऊद शेख गिरफ्तार किए जाने के बाद कर्नाटक से उसे गिरफ्तार करके पुलिस लाई है, तो 7 दिन की पुलिस कस्टडी में है। मगर इसी मुद्दे को किस तरह से हिंदू संगठनों द्वारा, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आदि इसे हिंदू मुस्लिम का रंग दे रहे हैं, ये सभी के सामने है। और इसी मुद्दे पर अब सामने आए हैं दलित संगठनों के, दलित पार्टियों के नेता, जिसमें रायगढ़ के भाई साहेब जादव है, जो बहुजन यूथ पैंथर के अध्यक्ष हैं, रायगढ़ के रहने वाले हैं। और रायगढ़ में जिस तरह से माहौल खराब किया जा रहा है, सांप्रदायिक सद्भाव खराब किया जा रहा है, उसी को लेकर उन्होंने मुस्लिम महिलाओं के साथ एक मोर्चा निकाला, फिर दूसरा एक मोर्चा और उन्होंने निकाला। दोनों मोर्चे हम आपको दिखा रहे हैं, दोनों में भाई साहेब जादव ने क्या भूमिका रखी। आपको बता दें कि यहां पर भाई साहेब जादव ये भी कह रहे हैं कि यशस्वी शिंदे हिंदू नहीं थी, वह बौद्ध थी। तो बौद्ध लड़के का इस्तेमाल क्यों किया जा रहा है। और उसके बाद इंडियन पैंथर सेना के दीपक केदार है। दीपक केदार भी क्या कह रहे हैं, पुलिस से उन्होंने साफ साफ कहा है कि बजरंग दल और अन्य हिंदू संगठन जिस तरह की भूमिका यहां निभा रहे हैं और उन पर कार्रवाई पुलिस को करनी चाहिए, माहौल खराब करना चाह रहे और मुसलमानों को टारगेट किया जा रहा है। उन्होंने साफ कहा कि लड़की बौद्ध है और हमारा लक्ष्य जो है, हमारा उद्देश्य जो है वो अपराधी को सजा दिलाना, हमारे लिए मेन आरोपी है। तो आरोपी महत्वपूर्ण है, उसका धर्म महत्वपूर्ण नहीं है, आरोपी को सजा होनी चाहिए। तो दोनों नेताओं के भाषण हम आपको दिखा रहे हैं, जो उन्होंने मोर्चा निकाल करके दिए हैं, पुलिस के सामने दिए हैं, और ये उरन और रायगढ़ के हैं। तो किस तरह से अब हिंदू संगठन जो है दलित और बौद्ध समाज को भी अपनी हिंदू मुस्लिम की राजनीति के लिए या उस अपनी साजिश को आगे बढ़ाने के लिए इस्तेमाल कर रहे, वो इससे पता चलता है। आम्ही गुन्हा गोविंदांना राहतो, आम्ही एक मतानं आणि एक मनानं राहतो। तर कृपया मुसलमानांच्या विरोधात जे कोण द्वेष पसरतात त्यांना तिथल्या तिथे उत्तर द्या। अरे इथं मुस्लिम, ही आमची मुस्लिम आई इथं उभी आहे, मुस्लिम आमची भगिनी उभी आहे। माझं या माध्यमातून पोलिसांकडे सुद्धा माझी विनंती आहे की बजरंग दलाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला तुम्ही यांच्या पोस्टवरती लक्ष ठेवा। हे जातीय तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात। बजरंग दलाच्या कार्यकर्ते जे सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीय तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात, प्रथम कारवाई पोलिसांनी त्यांच्यावरती केल्या पाहिजे। आणि या उरणमध्ये जर या प्रकरणामध्ये बजरंग दलाचा कोण कार्यकर्ता येऊन हस्तक्षेप करत असेल किंवा त्याला हिंदू मुस्लिम असं वळण देण्याचा प्रयत्न करत असेल, तर पोलिसांनी त्याच्या नांग्या जिथल्या तिथं टेचल्या पाहिजे। अरे आम्ही सगळे एक आहोत, आम्ही एका आईच्या पोटची लेकरं आहोत। अरे आमच्या रायगड जिल्ह्यातला मुसलमान, रायगड जिल्ह्यातला हिंदू बौद्ध, अरे आम्ही एका ताटात खाणारी। आणि हे कोण भाड खाऊ आरामखोर येणार, यांना खरं तर हिंदुत्व कळलंच नाही, हिंदुत्व यांना खरंच कळलंच नाही। त्यामुळे ही जाती धर्मामध्ये जे तेढ निर्माण करायचं काम करतायत, कालपासून प्रचंड पोस्ट व्हायरल होत आहेत की लव जिहाद, लव जिहाद, लव जिहाद। पहिले या हरामखोरांना पोलिसांनी रोखण्याचं काम करावं। मी आता इथून गेल्यावरती मी ताबडतोब या पोलीस स्टेशनच्या पीआयशी आणि डीसीपींशी बोलून घेणार आहे की बजरंग दलाला या शहरात पहिले बंदी करा। बजरंग दलाचे जे कार्यकर्ते सोशल मीडियावरती ज्या पोस्ट व्हायरल करतायत, लव जिहाद झालं, लव जिहाद झालं, अरे काय तुम्ही मुसलमानांना टार्गेट करता? अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख
हा मुसलमान होता. मग आम्ही आत्ताच जो नवी मुंबईमध्ये काही दिवसापूर्वी प्रकरण घडलं, त्या पुजाऱ्यांनी अक्षता म्हात्रे नावाच्या आमच्या लेकीवरती, आमच्या बहिणीवरती बलात्कार केला. त्यावेळी बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि इतर संघटना या कुठे होत्या? अरे अक्षता म्हात्रेवरती त्या नराधमाने, हरामखोरांनी, देवाच्या नावावर जगणाऱ्या या पुजाऱ्यांनी तिचा देवाच्या गाभाऱ्यात बलात्कार केला. देवाला बजरंग दल कुठे होता? त्यावेळी तुम्ही काय त्यांना टार्गेट केलंच नाही. तर त्यामुळे माझं एवढंच सांगणं आहे, जाती धर्मामध्ये तेढ निर्माण होऊ नये. सगळे आपण एकत्रच आहोत. ज्यांचा जरी रक्त फळलाय, रक्त निघालं तरी लाल निघेल, माझा पण लाल निघेल. नाही मुस्लिम समाजाचे आहेत, त्यांचा हिरवा नाही निघणार, त्यांचाही लाल निघेल. तर त्यामुळे तेढ निर्माण करण्यापासून सावध राहा. आपण सगळे एक आहोत. जाती धर्म याच्या पलीकडं आपण माणुसकी, ही छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडची भूमी आहे. आपण माणुसकी जपणारी लोक आहोत. तर त्यामुळे अशा पोस्टला या तुम्ही पुढे या पुढे बघा. हा आमचा रायगड जिल्हा आहे. हा आमचा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आम्ही हत्याकांडाला सहकार्य किंवा सपोर्ट किंवा त्याला आम्ही त्यांच्या बाजूला बोलणार नाही. परंतु बंधूंना याच्यावरती कॅमेरा मारा. परंतु जे मुसलमानांना टार्गेट करतायत, लव जिहाद म्हणतायत, मुसलमानांना टार्गेट करतात, या माऊलीच्या डोळ्यात पाणी बघा कसं आहे. तर त्यामुळे मुसलमानांना जो कोण टार्गेट करेल, माझा मुसलमानांना कोण टार्गेट करेल त्याला मुसलमान नाही, हिंदू मुस्लिम एक भाई एकता आहे. आमच्या इथे मुस्लिम हिंदू चालत नाही. आमच्या इथे हिंदू मुस्लिम चालत नाही. आम्ही एक आहोत. मुसलमानांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातोय. आमच्या रायगडच्या मातीतला मुसलमान, कोकणातला मुसलमान, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या मातीतील मुसलमान हा शांतताप्रिय आहे, हा प्रामाणिक आहे, हा इमानदार आहे, त्याच्या रक्तामध्ये इमान आहे. आणि त्याला तुम्ही जाणीवपूर्वक बदनाम करू नका. एका जातीच्या धर्मातल्या लोकांनी, एकाने जर काही चुकीचं काम केलं, एकाने चुकीचं त्याच्यातून काय घडलं, म्हणजे तुम्ही पूर्ण धर्माला बदनाम करणार काय? संपूर्ण तुम्ही त्या कौमला बदनाम करणार काय? तर हे चुकीचं आहे, कुठेतरी थांबलं पाहिजे. ज्यावेळी अक्षता म्हात्रेवरती 4 पुजाऱ्यांनी बलात्कार केला, तिची निर्गुण हत्या केली, एक तरी म्हणाला काय की हे हिंदूंनी केलं? एक तरी मुस्लिम समाजातला किंवा बहुजन वर्गातला कोण म्हणाला काय हे हिंदूंनी केलं? नाही. जर तुम्ही जात धर्म लावायला जर लागलात तर हजारो वर्ष इथल्या आदिवासांवरती अन्याय कुणी केला? शेकडो वर्ष या महाराष्ट्रामध्ये दलितांवरती अत्याचार कुणी केला? बघा, आम्ही तिथं जात लावायची? माणूस हा चुकीचा असतो, जात धर्म चुकीची नाही. मला काळजी करायची गरज नाही. माझ्या मुसलमान बांधवांनी काळजी करायची गरज नाहीये. माझ्या मुस्लिम बांधवासोबत पूर्ण ताकदीनिशी, वेळ प्रसंगी जरी या धर्मांध ताकदीने माझा जीव घेतला तरी चालेल, माझा जीव गेला तरी चालेल, परंतु मी इथे जातीय दंगली घडवून देणार नाही. मी हिंदू मुसलमानांची एकता तोडून देणार नाही. मी सर्वसामान्यांचा निष्पाप बळी देऊन देणार नाही. त्यांनी कितीतरी प्रयत्न केले दंगली घडवायचे, काही लोकांना भडकावण्याचा त्यांनी कितीतरी प्रयत्न केला, तरी जोपर्यंत भाईसाहेब जाधव जिवंत आहे तोपर्यंत मुसलमानांच्या इथं केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही. सोबत पूर्ण ताकदीनिशी, इमानदारानं, वेळ प्रसंगी या धर्मांध शक्तींनी माझी हत्या केली, माझा दाभोलकर केला, माझा पांचारे केला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी अशी मोठी हात वरती करून बोला. सगळ्यांनी हात वरती करा. हम सब हम सब हम सब. इकडे लव जिहाद नाट्य करणाऱ्याला पहिलं जेल म्हटलं. नारादम असतो. सामाजिक सलोखा बिघडवणारे पहिले ट्रेस करतात. रात्री सुद्धा इथं भाडकाऊ भाषण झालं. त्यांचा काय रोल आहे? मुलगी बौद्ध हिंदू नाही, तुमच्या राजकारणासाठी आमचा वापर करणार आहे.
त्याचं भाषण चेक करा त्या छटाकचं. सगळ्यांना टार्गेट केलंय. ही पद्धत आहे. फक्त आरोपी आम्हाला मेन आहे. आरोपी इथं सुद्धा तोच आहे. अक्षदा म्हात्रे तिथं सुद्धा तोच आहे. जातीचा रोल नाही. यांना डायरेक्ट एन्काउंटर करा हराम खोरायचं. प्रियंका रेड्डीचं उदाहरण आहे आपल्या पुढं, बेंगलोरचं. 4 जणांचं एन्काउंटर झालं. याला एन्काउंटर करा. किती दिवस पोक्सोमध्ये जा. मी याच्यात बाहेर येईल. अनेक काही जणांचे मर्डर केले.